लोक आली का तर नाही. यांच्या अगोदरही काही लोक होती जी लोक ग्रुप करून राहायची, त्याचा क्लॅन होता, टोळ्या होत्या, त्या सगळ्या होत्या. मग त्या वेगवेगळ्या एजेसमध्ये होत्या. म्हणजे हिस्ट्रीमध्ये आणि आर्किओलॉजीमध्ये एक टर्म्स पडते, प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री, म्हणजे आपण मराठीत बोलायचं झालं तर नवाश्मयुग, अश्मयुग आणि महापाषाण युग. आत्ता दगड पाहिल्यानंतर असं वाटत नाही का ही दगड खूप मोठी आहेत आकाराने. आणि अशा दगडांच्या जिओग्राफिकल पॅटर्नमध्ये आपल्याला या संस्कृतींचा वास आणि वारसा आणि विकास झालेला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये कोण आहे तर मेगालिथिक आहे. मेगालिथिक म्हणजे कोण, ही महापाषाण युगामध्ये राहत होती. ही जी जागा आहे ती बेसिकली आपण बघितलं याचं नाव आहे मेघुती पर्वत. त्या मेघुती पर्वतावरती हा जैन मंदिर आहे. या जैन मंदिराच्या या आवारामध्ये हे जे फोर्टिफिकेशन वॉल आहे ना, म्हणजे कंपाऊंड आहे ना, आपण याच्यावरती चढत जाणार आहे आणि त्या कोपऱ्यावरून आपण एक पाहणार आहे. जी लोक 1000 वर्षापूर्वी हां बोला ना. ते हो सेवा करण्यात आला. त्यांची जी बरियल सेरिमनी आहे, म्हणजे त्यांची जी स्मशानभूमी होती, दफन पद्धती जी होती ती वेगवेगळ्या स्टाईलने ओळखली जायची. त्याच्यामध्ये खूप थोड्या मेन्हीर फोन आहे, करतो मला. डोलमेन आहे, टोपी आहे, अशा पद्धतीचे आहे. मग मेन्हीर म्हणजे काय, एकदा गाडलं गेलं की त्याच्यासमोर मोठी शिळा लावायची आणि ते ॲडमिट करायचं. डोलमेन म्हणजे काय की ते डोलमेनचा पगार आपल्या देशामध्ये तिथे चहूबाजूने फक्त काय केलं, फरच्या लावल्या मोठमोठ्या, त्याच्यावरती एक टोपी घातलेली आहे आणि त्या लावलेल्या आडव्या फरच्यांमध्ये होल केलं, म्हणजे की त्यांची जी पूर्वज होते त्यांना जे आवडणारे पदार्थ किंवा काही होते तर ते नैवेद्याच्या स्वरूपात जसं आपण देतो ते तसं त्याच्यामध्ये केलं. टोपी नावाचं एक पद आहे, ज्याच्यामध्ये कोनिकल शेप होतो. कोनिकल शेपमध्ये वरती असे प्लॅटफॉर्म फरशी टाकली जाते, ते टोपी नावाचं पद. तर हे सगळं जे आहे ना या ठिकाणी याच महापाषाण युगामध्ये आपल्याला आयरनची डेव्हलपमेंट झाली, जसं की काल सरांनी सांगितलं की या दगडामध्ये आयरनचा जो आहे प्रमाण जास्त आहे आणि इथे आयरन एजचा जो आहे तो काळ आपल्याला या ठिकाणी दिसतो. आपण असं वरती चढत गेल्यानंतर ना आपल्याला डोलमेनचे काही साईट्स तिथे असतील, बरियल ग्राउंड्स होते. या बरियल ग्राउंड्सवरती ज्यांनी काम केलं, म्हणजे की आपल्या सगळ्यात इंडियाच्या 2 डिसिप्लिन्स पडतात. एक सेंट्रल स्टेट आहे आणि दुसरा आहे स्टेट म्हणजे राज्याचा. धारवाड सर्कल जे आहे हे सेंट्रलचा, त्या सर्कलने इथे काम केलं. त्याच्यामध्ये पद्मश्री मिळालेले एक अभया सर आहेत, राजेश देशभूत आहेत. या लोकांनी मेजॉरिटी वर्क केले या प्री हिस्ट्री पिरियडमध्ये. आणि त्या प्री हिस्ट्री पिरियडमध्ये ज्या या लोकांची संस्कृतीचा जो वारसा होता, म्हणजे पेंटिंग्स असतील, पेंटिंग्स असतील, त्या पेंटिंग सोबत जे काही टूल्स असतील, त्या टूल्सचा उपयोग त्या पद्धतीने केलेला प्लेस. जसं की डोलमेन जो आहे त्या डोलमेन पाशी आपल्याला आयर्नचे आणि टूल्स पण सापडले जातात. तर तो सगळा पार्ट तिथे आहे. आपण तो थोडासा लांब आहे, आपण लांबून पाहूया. ज्या यंग ओके इंजिनियर त्यांना जाऊन बघू येऊ शकता, जोपर्यंत इथं आपण हे पाहूया. आता आपण येतं कोणाकडे, त्या चालुक्य. तर चालुक्य जसं आपण वाराणसी नावाचा अर्थ करतो की वाराणसीला कसं आहे, तशाच पद्धतीने ट्रॅव्हलर्स जे अकाउंट असतात, मेगा ट्रेन्स आहे, पालियान आहे, हिरसन आहे, टॉलिनी आहे, ह्या हे जे ट्रॅव्हलर्स होते वेगवेगळ्या किंग्सच्या कडे होते आणि ते ट्रॅव्हल करून येत असत आणि ते ज्या राजाकडे कशा पद्धतीने शासन पद्धती होती यांचा एक लेखाजोखा होता. तर तशा पद्धतीचं ट्रॅव्हल अकाउंट जो आहे तो होत असताना आपल्याला एक इन्स्क्रिप्शन इथे मिळतो. जो इन्स्क्रिप्शनचं ट्रान्सलेशन मी ग्रुपवरती टाकलेलं आहे, तो ग्रुपवरती मिळून करणं हा एवढा इम्पॉर्टंट का आहे. हा इन्स्क्रिप्शन पुलकेशी सेकंडचा लिहिलेला आहे. याच्यामध्ये मजबूत संवाद येतो, याच्यामध्ये समुद्रगुप्ताचा उल्लेख येतो, जो की पुलकेशी सोबत युद्ध करतो. तिथं हर्षवर्धन खाली येतो, कुठे नर्मदेच्या जवळ कन्नौजच्या जवळ त्याचं युद्ध होतं. हर्षवर्धन हारतोय, तो रिटर्न जातो. हे जे क्रोनॉलॉजिकल जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. मग हे कोणी लिहिलं तर एक रवी किती नावाचा एक पोएट आहे, म्हणजे कवी आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये लिहिताना कालिदासाचा उल्लेख येतो, याच्यामध्ये लिहिताना ते क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स आहे, तो याच्यामध्ये वेगवेगळ्या राजांचा उल्लेख येतो. याच्यामध्ये असाही उल्लेख येतोय की रामायणाला 700 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी मंदिराची स्थापना करतो असंही येतं. म्हणजे आपल्याला रामायणाचा जो मौखिक इतिहास माहिती आहे की जे ट्रॅव्हल ओरली ट्रेडिशन थ्रू आलं हे इथून कळतं. म्हणजे तुम्हाला जर आम्ही आर्किओलॉजीमध्ये सांगताना आम्ही म्हणतो की मटेरियल कल्चरवरती जास्त भर देतो, म्हणजे आम्हाला कळतं की काय, जसं की पाण्याची बॉटल. ही पाण्याची बॉटल कधी अस्तित्वात आली, त्याचं जर काढलं की त्याचं टाईम पिरियड काय असतं, त्या टाईम पिरियडमधून आम्ही कळवतो की हां या टाईम पिरियडमध्ये हे करत होतं. तशा स्टॅटिग्राफिकल लेअर तशा ह्या अकाउंट्समध्ये आपल्याला मिळतात. मग ह्या अकाउंट्समध्ये देताना बेसिकली हे जे प्लेस आहे एक बरियल ग्राउंड आहे. कोणाचं तर मेघालिथिक लोकांचं एक महापाषाण युगाचं इथे त्यांचे बरियल ग्राउंड इथे आहे. इथे जैनला समर्पित हा पूर्ण टाकून घेतलेला आहे. या मंदिराची रचना आता रॉककट टेम्पलमधनं आपण प्रॉमिनंट टेम्पलपर्यंत ओके. इथे येताना आपल्याला मुख्य मंडप आहे, सभामंडप आहे. हा जो पार्ट आहे जिथं हा इन्स्क्रिप्शन लावलेला हा अंतराळाचा पार्ट आहे. हा इथून जो पार्ट येतो
हो, ते आतमध्ये जे पार्ट आहे ते पूर्णतः दरडोंगराचा पार्ट आहे. हा द्राविड शेतीचा इनिशियल फेज जो आहे त्या इनिशियल फेजला अनुसरून या गोष्टी होतील. याच्यावरती काही डेव्हलपमेंट आपल्याला रिसर्च काळ झालेली दिसून येतात, जसं की पूर्णतः जी जंगला पोर्शन आहे, ज्याला मी जंगल पोर्शन आहे त्याच्यावरती अप्सरा वगैरे तुम्ही नाहीये, फक्त कोरून ठेवलं होतं जलप्रसवांसारखं, जे आता आपण खाली जाताना बघणार. तिथं तर दुर्गा टेम्पल आहे, त्याच्यानंतर दत्तकळचं टेम्पल कॉम्प्लेक्स आहे, तिथं पूर्ण ऑर्नमेंट तुम्ही सजलेलं आहे, स्टोरीज, थिएटिकल स्टोरीज, आतमध्ये कोण आहे त्या सगळ्यांबद्दल सांगितलेलं आहे. परत इथं आपण जातो, परत काय जातो की ते काहीच नाही तर काय आहे तर स्तंभवृत्ती, त्या स्तंभवृत्तीत आपल्याला समजून दिसतात. मग परत आपण वरचा पार्ट बघतोय, वरचा पार्ट जो आहे तो पूर्ण खडकाचा आहे. मी डेक्कन कॉलेज असताना आम्हाला इथं आमची परीक्षा व्हायची, परीक्षा असताना तर ज्या मान इथं बसल्या तिथून वरती जाण्यासाठी यांनीच बनवलेलं एक शिडी होतं. ते आता शिडी नाही आहे इथे, वरती जाण्याचं मान होतं तिथं बसून आम्ही वरती जाऊन पाहतो की कशा पद्धतीने ते रचना करतात. आता आपण इकडून जेव्हा आपण खाली जातो, जेव्हा तुम्ही एंट्री करतो शिडीवरती पाहिजे की हे समोर येतं वर हे वर येतं. ती शिडी होती. नंतर आता खाली आपण जे बघतोय एक स्टोरीज आपल्याला टेम्पल मिळतं. खाली आपल्याला डबल स्टोरीज टेम्पल दिसतात. आला की डबल स्टोरीज दिसतात. मग या स्टोरीजचे जे आहे रूट कशामध्ये जातात, अरे विहारामध्ये जातात, स्तूपांच्या ह्याच्यामध्ये बुद्ध आणि जैनांच्या ह्याच्यामध्ये जात आहे. त्याच्यामध्ये त्या मल्टिपल स्टोरीज आहेत. जसं की तुम्ही अजिंठाला आणि ह्याला गेला तर त्याच्यामध्ये मल्टिपल स्टोरीज आहेत. त्या स्टोरीज म्हणजे स्टोरी आहेत, म्हणजे या ठिकाणी विहाराच्या चक्रवर्ती कसा आहे, मग ते मॉन्क्स ना राहण्यासाठी किंवा त्यांना जे त्यांना उपासना करायची त्यांच्यासाठी ते मल्टी स्टोरीज जे आहेत ते आपण खाली बघतो तिथे सिंगल मिळतात. हे झालं. आता आपण सिंपली कोणाला जायचं आहे तुम्ही जोरमिंग पाहून जोरमिंग पाहून आल्यानंतर आपण इथं परत येऊया, परत आल्यानंतर आतमध्ये जे फोटो आहे मंडप, अंतराम आणि गर्भगृहाकडे तो पाहतो. बरं, याला म्हणजे